लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या पुढाकारातून शिंदखेड्यात शासकीय कार्यालय व शाळांना अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा भेट। शिंदखेडा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांचे वाटप करण्याचा उपक्रम राबवण्यात आला। हा उपक्रम शिंदखेडा नगरपंचायतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा कलावती माळी यांच्या पुढाकारातून पार पडला। 22 जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिंदखेडा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालय, ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा तसेच माध्यमिक शाळांमध्ये त्यांच्या प्रतिमांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामागील उद्देश म्हणजे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अजितदादा पवार यांची प्रतिमा उपलब्ध करून देणे हा होता। शिंदखेडा नगरपंचायतीचे गट नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे स्वीय सहाय्यक राकेश भाऊ माळी यांच्या हस्ते गट विकास अधिकारी कार्यालय आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालयात प्रतिमांचे वाटप करण्यात आले। त्यानंतर पंचायत समिती मार्फत सर्व ग्रामपंचायतींना तसेच गट शिक्षण अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांना अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे। यावेळी गट विकास अधिकारी श्रुती कारंडे, उपगट विकास अधिकारी रमेश नेतनराव, गट शिक्षण अधिकारी डी.एस. सोनवणे, कार्यालय प्रमुख चांदवडे तसेच नगराध्यक्षा कलावतीताई माळी, नगरसेविका पुष्पाताई सोनवणे, रजुताई सुभाष माळी, सुनीता अरुण देसले, कमलबाई पाटोळे, नगरसेवक अर्जुन भिल, दीपक माळी आणि राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। आणि गट शिक्षण अधिकारी सोनवणे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सर्व शाळा, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा ज्या असतील या सर्व शाळांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी व्हावी या हेतूने गटनेते जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि जे स्वीय सहाय्यक माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल यांचे, राकेश भाऊ माळी यांनी एक कल्पना मांडली की आता लगेच अजितदादा पवार यांची प्रतिमा उपलब्ध असणार नाही त्याच्या शाळांमध्ये किंवा ते लवकर उपलब्ध करून घेता येणार नाही, तर विद्यार्थ्यांकरता मेसेज गेला पाहिजे की अजितदादा कोण होते, राज्यामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे ते असताना देखील आणि त्यांचं कार्य जे पुढे चाललं आहे ते प्रतिमा समोर पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुतूहल आणि एक जागरूकता, एक चांगला नेता कसा असावा याच्याकरता म्हणून अजितदादांची प्रतिमा सर्व जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळा यांच्यासाठी देण्याकरता आम्ही या ठिकाणी नगराध्यक्षांनी सर्वजण आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। सोनवणे साहेबांना 3 दिवसापूर्वीच राकेश भाऊ माळी यांनी कल्पना दिलेली होती आणि ते फोटो आज सुपूर्द देखील करण्यात आलेले आहेत। प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपले कार्यालय, इथलं कार्यालय आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालय यांच्या 2 प्रतिमा नगराध्यक्षांच्या हस्ते आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि आमची विनंती आहे की शासकीय परिपत्रकानुसार आपण आपल्या पातळीवर देखील सर्व शाळा आणि शासकीय कार्यालय या ठिकाणी ही जयंती साजरी होईल, जेणेकरून युवकांमध्ये प्रेरणा मिळेल या कामाची आणि ते आपण स्वीकारावे असे राकेशदादांनी नगराध्यक्षांच्या वतीने आपल्याला विनंती। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।